त्यानंतर सुद्धा झालेली गर्दी हे कसं म्हणजे हे कशाचं द्योतक आहे असं तुम्हाला वाटतं? 12 वर्षात देशाला 100च्या 190 देशामध्ये भारताला 100च्या पलीकडं घेऊन जाण्याचं पाप कोणी केलं असेल तर 12 वर्षाची यांनी. भ्रष्टाचारामध्ये देश कुठल्या नंबरवर आहे हे जरा बघा. भ्रष्टाचारामध्ये पहिल्या 10मध्ये देश आणि विकासामध्ये मात्र 100च्या पलीकडं. देश लुटला ना, देश उद्ध्वस्त केला आहे, देश कर्जबाजारी केला आहे, देशातल्या युवकांना फसवलं आहे, रोजगाराच्या नावाने फसवलं आहे, शेतकऱ्यांना फसवलं आहे. आता तरुण ज्यावेळेस उठतो त्यांच्या समस्या घेऊन किंवा जे काही आता करप्ट संपूर्ण सिस्टम करण्याचं काम अलीकडे या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप हे होणार आहेत. त्यांना खुशाल चौकशी मुख्यमंत्र्यांना करू द्या. आम्हाला त्यांना काही अडथळे आणायचे नाहीत. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजेत. कारण ही घाबरलेली आहेत. काहीतरी सांगतात वंदे मातरमचा अवमान केला. तुमचा काय संबंध बाबा? तुम्ही डुप्लिकेट देश बघतात. 47च्या पूर्वी कधी तिरंगा हातात घेतला नाही, 47च्या पूर्वी कधी तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही आणि तुम्ही आम्हाला सांगताय वंदे मातरमचा अवमान होतो, हे अँटी नॅशनलिस्ट आहेत. हे सगळे जे काही आहे हे पायाखालची वाळू घसरल्यामुळे राहुल गांधी नावाचा तुफान आता देशभर फिरतो आहे. त्यामुळं घाबरून हे अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य आहेत. कुठेतरी देशामध्ये एक दबावाचं वातावरण होतं. अनेक ईडी असू दे, अनेक संस्था असू दे, त्याचा वापर कुठेतरी केला जात होता. मात्र नवीन पिढी हा दबाव झुगारून सरकारला भिडते असं दिसते कालच्या कार्यक्रमात. नाही, ज्यांच्यावर हे सगळे होते ते आता पळाले. जे घाबरलेले होते ते पळून गेले. ते भाजपच्या कळपामध्ये सामील झाले. जे भ्रष्टाचारी होते, जे स्कॅममध्ये होते, ज्यांना जलची भीती होती, ईडीची भीती होती, तर आता मला वाटतं की आमचा पक्ष आता शुद्ध झाला आहे आणि आता गोमूत्र तिकडे शिंपण्याची पाळी आहे त्यांच्याकडे. आमच्याकडे गरज नाही. राहुल गांधी यांनी काल कार्यक्रम घेतला. त्याच्यानंतर मुख्यमंत्री देखील युवकांशी संवाद नागपूरमध्ये 30,000 विद्यार्थ्यांचं त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. कसं बघताय? आम्ही बघू त्यांना काय देतात. 12 वर्ष काय दिलंय, आता काय देणार आहेत, देण्यासाठी होतं त्यावेळेस काय केलं आणि आता पुढे काय देतील, काय प्रश्न सुटतील हे आम्ही बघू. बघा, काउंटर करायसाठी तुम्ही किती प्रयत्न केले तरी देशातील युवक आता या सरकारला विटलेला आहे, या सरकारला वैतागलेला आहे. तो राहुल गांधींच्या पाठीमागे विश्वासानं उभा झालेला आहे. ज्या पद्धतीनं कालची मांडणी जी होती, मुलींच्या मनामध्ये असलेले प्रश्न आणि समस्या त्या अचूक ठरवून त्यावरचं सोल्युशन, ते मांडणं मनातलं त्यांच्या, यावरून राहुलजींशी कनेक्ट झालेले आहे ती सगळी युथ. मला वाटतं वर्ल्ड गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता. मला वाटतं देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये एक यूथ आणि केवळ गर्ल्स स्टुडंट साधारण 50,000च्या आसपास तिकडे उपस्थित होते आणि तो जल्लोष होता. तो काही असं पकडून आणलेला क्राऊड नव्हता, पकडून आणलेली ती मुलं नव्हती आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे एक राहुलजींच्याकडनं असलेल्या त्यांच्या अपेक्षा आणि म्हणून ते गर्ल्स एम्पॉवर, मुलींना शक्ती देणं, मुलींना ताकद देणं, मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, मुलींना ऐकून घेणं. आजकाल तर सगळे मन की बात करतात, पण लोकांच्या मनातलं काय आहे, मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात काय, हे राहुलजींनी ऐकलं. मला वाटतं हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि सगळे प्रयत्न फेल गेले. त्यांनी तिकडे वंदे मातरम सुरू केलेला 2,000 लोक नव्हते तिकडे त्यांच्या कार्यक्रमाला. माहीत होतं की हे पॉलिटिकल कार्यक्रम आहे, याच्यामागे त्यांचा राजकीय उद्देश आहे. वंदे मातरमचा कार्यक्रम करण्यामागे भारतीय जनता पक्षाचा तो कार्यक्रम होता. तेव्हा अजिबात तिकडे रिस्पॉन्स नव्हता आणि राहुलजींना जो रिस्पॉन्स मिळाला, ज्या सगळ्या हार्डल्स आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न झाले, स्पीड ब्रेकर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, सगळे ओलांडून मला वाटतं की नक्की या पुण्याच्या यूथच्या मुलींच्या या कार्यक्रमातून देशातील परिवर्तनाची सुरुवात. पुणे हे क्रांती नगरी आहे. सावित्रीची आणि छत्रपती शिवरायांची, महात्मा ज्योतिबा फुलेंची, शाहू महाराजांची ही नगरी, त्यांचा हा सगळा परिसर आहे आणि विश्वासाने सांगतो की युवकांनी आता बदल करण्याचा निर्णय घेतला.
आदल्या दिवशी झालेला निडरपणे मुली व्यक्त झाल्या या कार्यक्रमात. एका आदिवासी मुलगीनं महिनाभराहून आधी जर सुट्टी घेतली तर प्रेग्नन्सी टेस्ट आमची केली जाते, त्याच्यावरती बोट वेगवेगळं. नाही, खरं आहे की खूप प्रश्न आहेत आदिवासी मुलींचे, आदिवासी मुलांचे आहेत, वसतिगृहातील आणि आश्रमशाळातील प्रश्न आहेत. मी 1-2 दिवसामध्ये, मी परवा पण तिकडे नागपूरला 2000 आदिवासी मुलं उपोषणाला बसली होती, धरणे आंदोलन होतं, मी स्वतः तिथे गेलेलो होतो आणि मी त्या मुलीची भेट घेणार आहे. आणि मी आज आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं की त्या मुलींचा पत्ता शोधून ठेवा, आपण भेटू आणि तिच्याकडनं ती जे बिनधास्तपणे बेधडकपणे ती सगळं काही मांडलं आहे आणि हे सगळे शासनाच्या लक्षात आणून देऊ, सरकारच्या लक्षात आणून देऊ, विधानसभेत मांडू आणि या प्रश्नाची उकल झाली पाहिजेत, प्रश्न सुटले पाहिजेत, असा आम्ही प्रयत्न करू. कार्यक्रम होऊ नये यासाठी आणले गेलेले अडथळे, त्यानंतर लोक 35-35 हजार रुपये देऊन लोक आणले अशा पद्धतीचा केला गेलेला आरोप आणि त्यानंतर सुद्धा झालेली गर्दी. त्यामुळे हे असले कार्यक्रम घेतील. दुःखानं सांगावंसं वाटतं की ज्या देशामधील एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये आमच्याकडच्या नव्यानं आम्ही सुरुवात केली युनिव्हर्सिटी होती, गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तिथे ज्योतिष्यशास्त्र विषय आणलाय शिकवायला. आता काय सांगतील भाजपवाले? ज्योतिष्यशास्त्र शिकून ते काय सांगतील, काय कनेक्ट करतील? मुलांना बोलवतील आणि म्हणतील तुमचा शनी खराब आहे, राहूची कृपा अवकृपा आहे, केतूंना शांत करण्याची आवश्यकता आहे, चंद्राची दाट छाया तुमच्यावर आहे वगैरे सांगायसाठी बोलवले असतील कदाचित. तर त्यातून त्याचं उत्तर ते मुलं विचारतील आणि देतील. राज्यामध्ये 90 मतदारसंघांमध्ये एसआयआरचं काम सध्या चालू आहे, त्यामध्ये 25% मतदारांनी याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. याचा परिणाम भविष्यामध्ये मतदारसंघांवर, राजकीय सगळ्या प्रक्रियेवर होईल असं वाटतं? नक्की बघा, आम्ही त्या संदर्भात फार सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. आमचं काम त्यावर खूप चांगलं गांभीर्यानं आम्ही सुरू केलेलं आहे. यातून आत्तापर्यंत जे काही 1 कोटी साधारणतः 80-85 लाख मतं ही आत्ता कमी झालेली दिसत आहे. ही मतं कोणती आहेत त्यांची नावं शोधण्याचं काम सुरू आहे. त्याची यादी आत्ता आमच्याकडे आलेली आहे. माझ्याकडे सगळे ते सेव्ह करून ठेवलेलं आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघाला ती पाठवतो, तिथल्या कार्यकर्त्यांना पाठवतो, त्या गावातील बूथ एजंटला आम्ही पाठवतो. तुमच्या गावात तुमच्या बूथमध्ये कुठली नावं कमी केली, कोणती आहेत, हे रडीचे डाव आहे यांचे. SIR यापूर्वी पण होता, तो फेवर होत होता. यांनी ज्या अटी शर्ती घालून 2002चं ते पुरावा वगैरे मागत सगळं आणून आणि ते त्या मध्ये नंतर काय करतील. आता तर काय एवढं ठीक आहे, डिलिटेशनमध्ये सगळे नावं जे सेक्युलर मतं आहेत ती वगळायची आणि आपला टक्का वाढवायचा. आणि यांना जनतेने नाकारलेलं हे सरकार आहे. त्यामुळे मागच्या दारातून काहीतरी गोंधळ करून काहीतरी यामध्ये मतं वगळून अशा पद्धतीनं निवडणूक जिंकण्याचा फंडा आहे. पण आम्ही जागरूक आहोत. या देशातील तरुण जागरूक झाला आहे. या देशातील मोदी सरकारला हाकलल्याशिवाय, खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय मला वाटतं की आता तरुण शांत बसणार नाही. त्यांना कळून चुकलं. हे आमचे प्रश्न मोदींचं सरकार आमचे प्रश्न सोडवू शकतं. साहेब, राज्यातील अंगणवाडी सेविकांनी शालेय जो काही पोषण आहार दिला जातो त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केलेला आहे. मागे एका अंगणवाडी सेविकेने वाटाण्याच्या संदर्भात एक उदाहरण दिलं, तर तिला निलंबित केल्यानंतर ती निलंबनाची कारवाई मागे देखील घेतली गेली. मात्र यानंतर आता या सगळ्याच पोषण आहाराच्या गुणवत्तेचा प्रश्न तयार झालेला आहे. मी तुम्हाला सांगतोय, पोषण आहाराची गुणवत्ता ही निकृष्ट दर्जाची आहे. आम्ही काही नमुने पाठवले चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 40 अंगणवाडीचे. ते सगळे नमुने खाण्यास योग्य नाही अशाच प्रकारचे होते. त्याच्यावर आम्ही पत्र लिहिलं आहे, ती कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. वाटाण्याचा प्रश्न तसंच आहे. ना गरोदर मुली महिला खात आहेत ते चार किंवा ते धान्य, आणि ना छोटी बालकं खात आहेत, फेकून देतात नेऊन जाऊन. हे सगळं निकृष्ट आहे. या पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये, टक्केवारीमध्ये हे सरकार इतकं अखंड बुडालेलं आहे की त्यांना लोकांशी काही देणं घेणं नाही. लोक जगले काय, मेले काय, मुलांचं कुपोषित बालकं वाढली काय, गरोदर स्त्रियांचं नुकसान झालं काय, त्यांना प्रॉब्लेम झाला काय, यांना काही देणं घेणं नाही. केवळ टक्के जसे मिळतील. कारण हे समृद्ध आणि शक्तीवर आधारित सरकार आहे. समृद्ध म्हणजे समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग, या दोन्हीतून शक्ती किती मिळेल, समृद्धी आणि शक्ती किती मिळेल, हे मोजण्याचं काम आता सध्या सुरू आहे. आणि तो मला वाटतं की 40% जवळपास असावं. कारण 16च कॉन्ट्रॅक्टर नेमले जातात, 17वा येत नाही.
आणि 16च कॉन्ट्रॅक्टरला सगळी कामं दिली जातात, अबाऊ कामं दिले जातात, अबाऊ दिले जातात, कॉम्पिटिशन होत नाही, स्पर्धा होत नाही आणि प्रचंड पैसा यातून उभा केला जातो, तोच पैसा वाटला जातो आणि उलट म्हणतात की आम्ही पैसे देऊन लोक आणलेत. हे हास्यास्पद आहे, हे लज्जास्पद आहे. काय कॉमेंट्स आलेत कालच्या त्यांच्या प्रवक्त्यांच्या खालचे कॉमेंट्स बघा, असं वाटतं की माणसाला 1 मिनिटही जिवंत राहू नये. इतक्या घाणेरड्या, म्हणजे दोष त्यांचा, पण शिव्या आई बहिणीला देवायला बसतात लोक घालतात. यावरून तरी तुम्ही ताळ्यावर या, शुद्धीवर या आणि काय बोलतो याचं भान ठेवा, एवढंच माझं सांगणं आहे. या रस्त्यांच्या खर्चाबद्दल तुम्ही बोलला, मात्र सर्वोच्च न्यायालयाने कुंभमेळ्याच्या खर्चाबद्दल इथे वक्तव्य केलेलं आहे. खरं तर हा खर्च त्यातला 1% जरी शाळांसाठी वापरला असता तर शाळा सुधारला असता असा अनुमान आहे. नाही, मीच म्हटलं होतं तुम्ही 35,000 कोटीचा प्लॅन केला आहे. खरं तर 5-10 हजार कोटीमध्ये कुंभमेळा झाला असता. मी सगळं रिपेअर मागितलं आहे. आमचे पृथ्वीराज बाबा माझे मुख्यमंत्री, ते पण त्यांच्याशी माझं बोलणं झालं, ते पण म्हणाले की याची सगळी